संत गजानन महाराज शेगाव. समाधी 8 सप्टेंबर 1910. गजानन महाराज हे आधुनिक महाराष्ट्रातील एक संत म्हणून प्रसिद्ध आहेत. गजानन महाराज शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र, भारतचे एक संत आहे. संत गजानन महाराज संस्थान विदर्भ मध्ये सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे. गजानन महाराजांचे प्रारंभिक जीवन इतिहास अस्पष्ट आहे. त्यांचे जन्मतिथी अज्ञात आहे. माघवद्य 718 या दिवशी 18 वर्षाचे गजानन महाराज शेगाव बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती, आलिसे प्रचिती बहुतांना. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस संन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत ज्याचा समोरच्यांना अर्थ कळत नसे. गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांनी स्वामींचे मठ स्थापून त्यांचा त्या प्रांतात प्रचार केला. स्वतः स्वामी मात्र सर्वत्र फिरत असताना देखील कधीच स्वतःचा प्रचार करीत नव्हते. गजानन महाराजही उपाधींपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. सदैव सर्वत्र फिरत असले तरी त्यांनी स्वतःचा प्रचार कधीच केला नाही. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिकदृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गुढच होते. ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करीत. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा, गजानन महाराज अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात. दासगणूंनी या संदर्भात लिहिले आहे, मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत, निराळा त्या तोची असे. या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.